या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापूर येथील आरोपी फिर्यादीच्या घराच्या बांधकामाचे ठेकेदार यांच्याकडे मजूर म्हणून कामास होता। सुनील सिद्धराम म्हेत्रे, वय वर्ष 22 असं नाव असून तो फिर्यादीकडे कामाला होता। ठेकेदारी बांधकामाची त्याच्याकडे देण्यात आली होती। दिनांक 4/1/2020 रोजी पीडितेची आई घरात झोपली असताना आरोपीने पीडितेस पिण्यासाठी पाण्याची मागणी केली, तेव्हा पीडितेने आरोपीस पाणी देण्यासाठी गेली असता आरोपीने पीडितेस तुला मोर दाखवतो असं म्हणून आत खोलीमध्ये घेऊन जाऊन पीडितेशी लैंगिक अत्याचार केलाय। आरोपीला विचारलं असता आरोपी सदर ठिकाणाहून पळून गेला। त्यानंतर फिर्यादीने सदरची फिर्याद दिली। त्याचा तपास करून तपासी अंमलदार API साळुंखे यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं असता विशेष न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते यांच्या न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं। आरोपीने पीडितेवर अत्याचार केले असून घटनास्थळावरून आरोपी पळून गेलाय। तसेच सदरची फिर्याद लगेचच करण्यात आली आहे। वैद्यकीय तपासांती तपास अधिकाऱ्यांनी पीडितेवर अत्याचार झाल्याचा अहवाल दिलाय, त्यामुळे आरोपीने अमानुष कृत्य केले साक्षी पुराव्याद्वारे सिद्ध केल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत या कामी सरकार पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले। फिर्यादी, पीडितेची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली व आरोपीस दोषी मानून बाललैंगिक अत्याचाराच्या कायद्यानुसार आरोपीस 25 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दंड न भरल्यास 3 महिने साधिक कैद सुनावण्यात आली आहे। या कामी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू, आरोपीतर्फे ॲडव्होकेट फिरोज शेख यांनी काम पाहिलं, तर कोर्ट पौर्वी म्हणून प्यारण नदाफ यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।